आतावडेपणा असतो त्यावर नियंत्रण मिळवण्यास परिस्थिती तुम्हाला भाग पाडते. कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी नवीन मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावरही येऊ शकतात. पैशाचं महत्त्व समजल्यामुळे तुम्ही गुंतवणुकीचे ठोस निर्णय घेऊ शकता. आता कामात सातत्य ठेवून आळस सोडण्यासाठी काही उपाय आहे का? तर आहे. मानसिक शांततेसाठी आणि ऊर्जेसाठी हनुमान चालिसाचं पठण करणं लाभदायक ठरू शकतं. गरजू व्यक्तींनाही मदत करा. शनीचा नकारात्मक प्रभाव यामुळे नक्कीच कमी होईल. पिंपळाच्या झाडाखाली किंवा शनी मंदिरात आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हे शुभ मानले जातं. हा टर्निंग पॉइंट तुम्हाला अधिक परिपक्व आणि खंबीर बनवण्यासाठी नक्कीच कार्य करेल. कष्टाची तयारी ठेवल्यास हा काळ तुमच्या आयुष्यातील यशाचा पाया मजबूत करून देईल. आणखी काही छोटे उपाय आहेत जे तुम्ही 7:30च्या या काळात करू शकता. जसे शनी मंत्राचा जप करा. यामुळे मानसिक शांतता मिळेल. जसे ओम शम शनिच्छराय नमः. कसं आहे ना, जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या प्रवासात किंवा बदलाच्या पहिल्या टप्प्यात असतो तेव्हा परिस्थिती थोडी अनिश्चित आणि आव्हानात्मक असते. हे स्वाभाविक आहे. या काळात डगमगून न जाता स्वतःला सावरून धरणं हीच यशाची पहिली पायरी आहे. आता काही उपायामुळे तुम्हाला सुरुवातीच्या काळात अपेक्षित निकाल लगेच दिसत नाहीत. अशा वेळी मन अस्वस्थ होतं. मग घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. हा काळही निघून जाईल असा विचार मनात ठेवा. यामुळे तुमची निर्णय क्षमता नक्कीच सुधारेल. आणि कसं असतं, काही गोष्टी सोडून दिल्या की त्या आपोआप जवळ येतात हे सुद्धा लक्षात ठेवा. हा टप्पा शिकण्याचा आहे. तुमच्या अवतीभोवती काय घडतं, लोक कसे वागतात आणि परिस्थितीचे संकेत काय आहे याकडे बारकाईनं लक्ष द्या. बोलण्यापेक्षा ऐकण्यावर आणि कृती करण्यापेक्षा निरीक्षणावर भर द्या. तुम्हाला येणाऱ्या संभाव्य संकटांची चाहूल आधीच लागेल. मोठी झेप घेण्याच्या नादात पाय घसरण्याची शक्यता असते. त्याऐवजी लहान उद्दिष्ट ठेवा. दिवसाचं वेळापत्रक निश्चित करा आणि ते पूर्ण करण्यावर लक्ष द्या. लहान यशामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि तुमच्या डोक्यात आणि मनात चाललेला गोंधळ आहे तो कमी होईल. आव्हानात्मक काळासाठी आपली मानसिक आणि शारीरिक ऊर्जा विनाकारण वादात किंवा नकारात्मक विचारात खर्च अजिबात करू नका. अनावश्यक चर्चा टाळा आणि स्वतःच्या आरोग्याची, जसं झोप आहे, आहार आहे, तो योग्य पद्धतीने घ्या. जेव्हा खरोखरच संधी समोर येईल तेव्हा तुमच्याकडे ती झेप घेण्याची पूर्ण ताकद असेल. पहिल्या टप्प्यात आपण आखलेले सर्वच बेत यशस्वी होतील असं नाही. त्यामुळे थोडे लवचिक राहणं गरजेचं आहे. जर एखादी पद्धत काम करत नसेल तर ती बदलण्याची तयारी ठेवा. हट्टीपणा टाळा. तुम्ही परिस्थितीनुसार स्वतःला ढाळू शकता, ज्यामुळे अपयशाचा धोका कमी होतो. लक्षात ठेवा, वादळात शांत उभं राहणारा वृक्षच तग धरून राहतो. तुमची सतर्कता तुम्हाला सुरक्षित ठेवेल आणि तुमचं धैर्य तुम्हाला मार्ग दाखवेल. तुम्हाला 7:30